सिंधुदुर्गचं सुद्धा बीड होतंय का? सिंधुदुर्गमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खरोखरच 27 हत्या झालेल्या आहेत का? हे प्रश्न जन्माला घातलेत ते कुडाळमध्ये 2 वर्षांपूर्वीच्या बिडलवर हत्या प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकारणामुळे। या प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट यांना हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। तसंच नारायण राणेंचे पुत्र आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार झालेले निलेश राणे आरोपींना वाचवत असल्याचा आरोप देखील नाईकांनी केलाय। दरम्यान कोकणामध्ये 27 खून झाले असून त्यातले 9 खून हे शिवसैनिकांचे झाले असा दावा संजय राऊतांनी केलाय। मात्र हत्यात झालेले 9 शिवसैनिक कोण या प्रश्नाचं उत्तर वैभव नाईकांना देता आलेलं नाही। वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे। तुम्ही ते पहा। आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल। त्याच पद्धतीनं एक निर्घृण खून झालेला आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत। त्याच्यामध्ये 9 खून आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले आहेत आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे। तर बिडवलकर हत्या प्रकरणावरून आरोप करताना वैभव नाईकांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। सिद्धिविनायक बिडवलकर आहे का गरीब तरुणाचा फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या 2 वर्षापूर्वी केली होती। आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी आहे सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला। हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। बिडवलकरला च्या हत्येतील हा सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यावर असलेल्या सहकार्य वाचवण्यासाठी ह्यांनी कोणाकोणाला फोन केले याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे। तर ह्या सगळ्या गुन्ह्यांना 2-2 वर्षापासून कोण मागे घालत होते, त्याचा आका कोण आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी शोधलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आता हे प्रकरण आता बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रकरण हेच आहे। तर सिद्धेश शिरसाटवरून वैभव नाईकांनी थेट निलेश राणेंवर हल्लाबोल केल्यानंतर आमदार निलेश राणेंनीही पलटवार केलाय। सिद्धेश शिरसाट हा सुरुवातीला वैभव नाईकांसोबत होता, त्यामुळे पोलिसांनी वैभव नाईकांचीही चौकशी करावी अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे। तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करू नये असं म्हणत एकनाथ शिंदेंची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशाराही निलेश राणेंनी दिलाय। जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता। उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे। पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत। तर ज्याविषयी हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्येचा घटनाक्रम नेमका काय होता पाहूया। मार्च 2023ला सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर यांच्या अपहरणाची पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली। नऊ एप्रिल 2025ला जिवे मारण्याच्या उद्देशानं अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली। निवती पोलीस आणि कुडाळ पोलिसांनी या प्रकरणी तपास केला। 10 एप्रिलला 4 आरोपींना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं। यापैकी आरोपी सिद्धेश शिरसाटकडून बिडवलकरची हत्या केल्याची कबुली देखील देण्यात आली। मारहाण करून पक्या बिडवलकरची हत्या झाल्याचं यातून समोर आलं। मृत्यूनंतर पक्याचा मृतदेह सातारडाच्या जंगलातील स्मशानामध्ये जाळण्यात आला। जाळल्यानंतर राख आणि हाडं नदीमध्ये टाकल्याचं देखील उघड झालं। पक्या बिडवलकर कुडाळ तालुक्यामध्ये नाईकवाडी या ठिकाणी आपल्या मूकबधीर मावशीकडे वास्तव्याला होता। गोवा बनावटीची दारू अनधिकृतपणे विकण्याच्या केसेस त्याच्यावर होत्या।
बनावट दारू विक्री प्रकरणी 2 डिसेंबर 2023ला न्यायालयामध्ये देखील त्याला हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टाच्या 4 नोटिसा येऊन देखील पक्या कोर्टात आला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.